मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. आम्हाला भेटता आणि विश करताना आम्हाला आनंद वाटतो. नदमुसभाची बहीण आहे नूरसभा. जशी नदमुसभा आहे सेम नूरसभा होते. कुठेही एकमेकाला चुकलेले नाहीये. अभ्यासामध्ये तसेच होते. तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपल्या भूगोल याला गोंडवाना विद्यापीठामध्ये पहिली गोल्ड मेडल मोनाली वडेट्टीवर आली होती 15-16च्या बॅचला. आणि दुसरी हिची बहीण होती नजमुसभा सय्यद. आम्हाला खूप आनंद झाला की हिची बहीण गोल्ड मेडल आली आणि हिला गोल्ड मेडल प्राप्त झालं. तशी आमची इच्छा असते की बाकी विषय आहेत, इतिहास आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी, यामध्ये पण आपण गोल्ड मेडल घ्यावं. आमचे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, ग्रंथालयाचे प्रमुख, यांना निरोप द्यायचा आहे आम्हाला. 4 महिन्यानंतर जुलै चहांदे सर या ठिकाणी उपस्थित, गोदाने सर, दुपारे सर, त्रिपाठी मॅडम, सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी. खरं तर म्हणजे तुम्ही हे महाविद्यालय सोडून चाललेच असं नाही आहे. आमच्या इथं याच्यानंतर आमच्या इथं म्हणण्यापेक्षा म्हणजे ते आता 30 वर्ष या ठिकाणी मी सर्व्हिस केली. त्याच्यानंतर माझंच महाविद्यालय असं मी तिथंही तसंच म्हणतो असं आमच्या महाविद्यालयात. तर या महाविद्यालयात पुन्हा तुम्हाला संधी उपलब्ध आहे. MA चे विभाग आहेत आपल्याकडे, 4 विभाग आहेत. BLIP आहे, MLIP आहे, असे बरेचसे या ठिकाणी विभाग आहेत. खरं तर या ठिकाणी तुम्ही काही विद्यार्थिनींनी 11वी पासून शिक्षण घेतलं असेल, काहींनी BA फर्स्ट इयर पासून या ठिकाणी शिक्षण घेतलेलं असेल. या महाविद्यालयाचा एकंदरीत जो काही वातावरण आपण बघितलं आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की पुन्हा इथंच शिकण्याची आमची इच्छा आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं. परंतु आमच्या इथं फक्त 4च विषयामध्ये MA आहे. बाकीच्या विषयामध्ये इच्छा होते मुलींची, जसं राज्यशास्त्र झालं, भूगोल झालं, इंग्रजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे बरेचसे विषय आहेत की ज्या ठिकाणी उच्च शिक्षण याही ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे अशी इच्छा असते. परंतु आता या ठिकाणी उपलब्ध नाही. तरी इथल्याही आणि बाहेरच्याही बऱ्याचशा ठिकाणी याला का म्हणतो सोय आहे. तर आज या ठिकाणी या समारंभानिमित्त मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्याकरिता आलेलो आहे. एक भेटवस्तू म्हणून मी तुम्हाला माझा विचार होता की तुम्हाला एक पेन द्यावं. तुम्ही म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं पाण्याची बाटल दिलेली बरी. म्हणजे माझ्या विद्यार्थिनीचा जो काही टाईम आहे पाणी प्यायला जायचा, बाहेर जायचा, तो कमीत कमी तिचे 15-20 मिनिटं वाचतील आणि तेवढंच तिचं पेपर तिला त्याच ठिकाणी बसून सोडवता येईल असं मला वाटलं. तुमच्यासाठी ते घेऊन आलेलं आहोत. खरं तर मी जर माझ्या कॉलेजमध्ये संस्थेसोबत मीटिंग होती म्हणून मला उशीर झाला. का होईना परंतु आपली भेट झाली. इथंच नाही तर कोणत्याही पडीवर तुम्ही कुठेही जाल, कुठे उच्च शिक्षण घ्याल, पदावर जाल, परंतु जे काही जुनं कॉलेज आहे, आम्ही जे काही शिक्षक आहोत, मध्ये जाता येईल, पोलीसमध्ये जाता येईल, RS मध्ये जाता येईल. तुम्हाला तुमच्या कॅरियर, तुमच्या मध्ये असलेल्या पोटेन्शियलनुसार, तुमच्यामध्ये असलेल्या पात्रतेनुसार तुम्हाला ती स्ट्रीम निवडायची. पहिल्यांदा स्वतःला ओळखा की मला काय जमते, मी काय करू शकते, आणि मग त्याच्यानंतर निर्णय घ्या. निर्णय घेताना मात्र तो निर्णय तुमचाच असला पाहिजे, दुसऱ्या कुणाचा नाही. सल्ला जरूर घ्या, सल्ला जरूर घ्या. पुढचे त्याचे फायदे काय, तोटे काय याच्यावर सारासार विचार करा. कारण तुम्ही मोठ्या झाल्या आहे, तुम्ही जबाबदारी पेलू शकता, जबाबदारी सांभाळू शकता, आणि म्हणून जबाबदारीने कुठलाही निर्णय घ्या. आणि हा निर्णय जरी चुकल्या तरी तुम्हीच जबाबदार, आणि तुम्ही जिंकल्या तरी तुम्हीच जबाबदार. एक मात्र निश्चित लक्षात घ्या की आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर पडू नये.
आपल्या चुकांचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडू नका, कारण तो निर्णय माझा होता. तुम्हाला जबरदस्तीने कोणी तो निर्णय घ्याल ते बोलतो आणि तुमच्या कानापर्यंत पोहोचते हे अत्यंत महत्वाचं. तुम्ही हा विषय असतो आणि जरी कॉम्प्लिकेटेड वाटला असता पण इंटरेस्टिंग आहे. जर त्याला चांगल्याने शिकलं वा आपण जर आत्मसात केला तर खूप चांगला विषय आहे. बाकी पण विषय चांगले आहेत पण हा विषय पण आपल्याला ज्ञान देऊन जातो आणि एमपीएससी युपीएससीच्या दृष्टीने तुला फायद्याचाच आहे. तर आता तुम्हाला सांगू इच्छितो मी या ठिकाणी की आमचा हा क्रायटेरिया का आला, कारण की आपल्या महाविद्यालयात जुन्या पॅटर्नमध्ये 10 विषय होते. या 10 विषयामधनं गव्हर्नमेंट क्रायटेरियानुसार सर्व विषयाला समान संधी दिल्या जाते आणि समजा एकही विषय जर त्या ठिकाणी जर कमी स्टुडंट झाले तर तो विषय सरप्लस होऊ शकतो आणि तिथला प्राध्यापक सरप्लस होऊन इथला विषयच बंद होऊन जाईल आणि दुसऱ्या महाविद्यालयात त्याला शिफ्ट केला जाईल किंवा तो ट्रान्सफर होईल. म्हणून आमची ही काळजी असते की त्या पद्धतीने ते वर्कलोड आम्हाला तो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. वेळ कसं निघून गेला कळलंच नाही मला. खरं तर आज माझा या महाविद्यालयातील शेवटचं भाषण. आज मी मागं डोकावून पाहते तर सगळ्या आठवणी आज मला डोळ्यासमोरून वाहत आहेत. या महाविद्यालयातील पहिल्या दिवशी असणारी माझी भीती, नवीन मैत्रिणींसोबत झालेली ओळख, एकत्र सॉल्व्ह केलेल्या प्रॅक्टिकलचे उदाहरणे, एकत्र साजरा केलेली सर्व कार्यक्रमे, हे मला आज डोळ्यासमोरून जात आहे आणि ह्या सर्व आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. या महाविद्यालयाने मला खूप काही दिला, मला घडवलं, मला शिकवलं, खूप काही दिलं. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञान तर दिलेच, त्यासोबत खूप काही शिकायला सुद्धा मिळालं. त्रिपाठी मॅडम बद्दल बोलायचं झालं तर मला हे शिकायला मिळालं की कोणतीही परिस्थिती का असू देऊ ना, आपण त्या संयमने काम राहून प्रेमाने सुद्धा हाताळता येते. तर पाटील सरांसोबत राहून हे शिकायला मिळालं की डिसिप्लिन आणि टाइम मॅनेजमेंट किती महत्वाची आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणतेही काम करण्यापूर्वी डिसिप्लिन आणि टाइम. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.